मित्रांनो, बाजारात आपल्याला करोडपती बनवण्याची ताकद आहे आणि आपल्याला जर करोडपती बनण्याची इच्छा असेल तर बाजार त्याच्यासाठी खुला आहे. बाजारातून आपण करोडपती बनू शकतो. याविषयीचा एक व्हिडिओ मी ह्या व्हिडिओच्या नंतर पोस्ट करणार आहे की बाजारातून आपण करोडपती कसे होऊ शकतो, त्याच्याबद्दल काही माहिती मी त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. ह्या व्हिडिओमध्ये आपण 4 कंपन्यांची चर्चा करणार आहोत. ह्या 4ही कंपन्या वर जाणाऱ्या आहेत. त्यामुळे आताही केलेली गुंतवणूक, अजूनही उशीर झाला नाही, आताही केलेली गुंतवणूक ही आपल्याला पैसा बनवून देऊ शकते. त्यामुळं जर अशा कंपन्यांमध्ये ज्या की आपण आपल्या चॅनलवर चर्चा करत असतो, तर तुम्ही गुंतवणूक केली नसेल अशा कंपन्यांमध्ये, जर नुसतेच बघत बसला असाल तर वेळ हळूहळू निघून जात आहे. चांगल्या कंपन्या बऱ्याच वर आलेल्या आहेत, अजूनही काही कंपन्या खाली भेटत आहेत, काही मध्ये आलेल्या आहेत, काही ब्रेकआउटच्या जवळ आल्यात. तर अशा कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे. भविष्यामध्ये ह्या कंपन्या आपल्याला चांगला पैसा बनवून देणार आहेत. तर त्या कोणत्या 4 कंपन्या आहेत, सगळ्यात आपण एका व्हिडिओमध्ये बघू शकणार नाहीत. आपण चॅनलवर वारंवार अशाच कंपन्यांची चर्चा करत असतो. तर त्या 4 कंपन्या कोणत्या आहेत त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. पहिली कंपनी आहे हिंदुस्तान फूड. FMCG मधली ही एक चांगली कंपनी आहे. ही कंपनी अजूनही पैसा बनवून देऊ शकते. आपण 500च्या आसपास आल्यानंतरही ह्या कंपनीची चर्चा केली होती. आज 652 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. काल 5.56% ही वाढलेली आपण बघू शकतो. ह्या कंपनीचं मार्केट कॅप 7,400 करोडचं असलेलं पाहायला मिळते आणि पी जर पाहिला तर 77चा आहे. ROC 15.4, ROE 18.2, फेस व्हॅल्यू 2ची, प्रॉफिट ग्रोथ 21.7ची आणि 63.8ची प्रमोटर होल्डिंग आहे. डिक्सन ज्याप्रमाणे जवळपास 2600 पर्यंत आलेला डिक्सन, 2600 पर्यंत आलेला डिक्सन आज 13,000ला आहे. आणि डिक्सन घेण्यासाठी चुकीच्या बातम्याही पोस्ट केल्या होत्या की डिक्सन पुन्हा 6,000ला जाणार आहे म्हणून. तर डिक्सन ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं बनवून देते, त्याचप्रमाणे FMCGमध्ये आपल्या खायापियाच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये प्रोडक्ट बनवून द्यायचं काम ह्या हिंदुस्तान फूडकडं आहे आणि ही कंपनीही तसाच पैसा बनवून देऊ शकते. ह्या कंपनीचे EPS तुम्ही बघू शकता, चांगले वाढलेत, म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे. मिडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहेत. मित्रांनो, मिडियन पीच्या खाली कंपन्या भेटत असतील तर हळूहळू त्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही ॲड करा. पैसा त्याच कंपन्या बनवणार आहेत, फक्त वेळ द्यावा लागेल. मिडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीचे सेल जर पाहिले आपण तर सेल्स एकदाही कमी झालेले नाहीत. 492, 772, 1400, 2000, 2500, 2700 आणि 3000. सेल्स सतत वाढत आहेत. प्रॉफिट 12, 22, 37, 45, 71, 93, 97. प्रॉफिट सतत वाढत आहेत. ज्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट वाढत आहेत अशी कंपनी पैसा बनवून देऊ शकते. इतर कंपन्याच्या नादी लागण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळं अमक्याच क्षेत्रातली कंपनी पाहिजे असं नाही, परंतु जे क्षेत्र चालत आहे, ज्या क्षेत्रातली कंपनी प्रॉफिट बनवत आहे, सेल्स वाढवत आहे, अशी कंपनी आपण घेतली पाहिजे. सेल्स आणि प्रॉफिट तुम्ही बघितलं सतत वाढत आहेत, त्यामुळे डबल डिजिट आहेत, चांगले आहेत. आणि इथंही गुंतवणूकदाराला बघू शकता 10 वर्षामध्ये 53%चा CAGR, 5 वर्षात 47%चा CAGR बनवून दिला आहे. तरीही कंपनी 3 वर्ष ही चाललेली नाही. इथं तुम्ही बघू शकता 3 वर्षामध्ये 17% आणि चालू वर्षामध्ये फक्त 5%चा CAGR आहे. हा जर जास्त असता तर वरचेही CAGR बदललेले पाहायला मिळाले असते. त्यामुळे कंपनी चांगली आहे. या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता. रिझर्व जर बघितलं तर 622 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 731 करोडचं कर्ज कंपनीवर आहे. कर्ज निश्चितच थोडंसं जास्त आहे, छोटी कंपनी आहे, पण आपला विस्तार करण्यासाठी कंपनीला कर्ज हे घ्यावंच लागतं. इथं बघू शकता रेजिस्टन्स इथं ब्रेकआउट झालेला आहे. जवळपास तिथंच कंपनीनं सपोर्ट घेतला आणि तिथूनही वर निघाली आणि ह्या रेजिस्टन्सचाही ब्रेकआउट ती कंपनी आता इथं दिलेला आहे. इथून कंपनीला आता सरळ 750च्या आसपास जायला कोणीही रोखणार नाही. 650वर कंपनी ट्रेड करत आहे, म्हणजे इथून पुढं 100 रुपये विनासायास कंपनी जाऊ शकते. कोणताही अडथळा कंपनीकडे नाही आणि तिथून ब्रेकआउट दिला सरळ एका दमात देणार नाही. काही वेळ ती तिथं कन्सॉलिडेट करेल आणि तिथून नंतर ब्रेकआउट देईल. तर ही कंपनी चांगली आहे, भविष्यात ही पैसा बनवणार आहे. एक मोठा यू पॅटर्न ही कंपनी कंप्लीट करत आहे. तर अजूनही घेतला नसेल, आपण खालीही चर्चा केली होती, अजूनही घेतला नसेल तर अजूनही खरेदी करू शकता. कंपनी पैसा बनवून देऊ शकते. पुढची कंपनी आहे इंडिगो पेंट. एकदम पेंट क्षेत्रातली ही पण एक चांगली कंपनी आहे. 1481 वर ट्रेड करत आहे. 3.24% ही वाढलेली आहे.
मार्केट कॅप फक्त 7,000 करोडचं. हीच कंपनी जेव्हा 70,000 करोडचं होईल मार्केट कॅप, त्याच वेळेस आपले पैसे डबल झाले, 10 पट झालेले असतील. पी जर पाहिला तर 49चा, ROC 23.2, ROE 17.5, फेस व्हॅल्यू 10ची, 0.35ची प्रॉफिट ग्रोथ आणि 53.9 जवळपास 54ची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते. EPS बघू शकता, ह्याही कंपनीचे EPS चांगले वाढलेले आहेत. मिड पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यामुळे ही कंपनी आपण खरेदी करायला पाहिजे. कंपनी ही पैसा बनवून देणार आहे. 56.9 जवळपास 57चा मिडियन पी पाहायला मिळतोय. ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेलीही आपण इथं बघू शकता. हिचे सेल जर बघितले तर सेल्स हिचे बघू शकता 2013 पासूनचे 47 करोडचे सेल्स आहेत, ते आता 1272 करोडपर्यंत आलेत. आणि प्रॉफिट जे आहे 1 करोड होतं, नंतर -7 झालं, -6, -16, म्हणजे 2017पर्यंत मायनस असलेलं प्रॉफिट हे आता 144 करोडपर्यंत आलेलं आहे. म्हणून सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही कंपनीचे इथं आपल्याला चांगले पाहायला मिळतात, बघू शकता. आणि इथंही कंपनी आपल्याला चांगलं बनवून देणार आहे. आणि 3 वर्षामध्ये ही कंपनी चाललेली नाही. ही संधी आहे की 3 वर्षात -17 आणि चालू वर्षामध्ये -4चा CAGR आहे. म्हणजे चांगलं कंपनीचं डिस्काउंट आपल्याला मिळत आहे. म्हणजे जो CAGR मिळणार आहे तो आपल्याला पटीमध्ये वाढून मिळू शकतो. रिझर्व बघू शकता 867 करोडचं रिझर्व आहे आणि 17 करोडचं कर्ज असलेलं पाहायला मिळतं आहे. चार्ट जर बघितला तर कंपनीचा पूर्ण यू पॅटर्न अजून बनला नाही. खाली कंपनी इथपर्यंत आली आणि इथून आता कंपनी वर निघालेली आपण बघू शकता. कंपनीचे सपोर्ट वरवर शिफ्ट होत आहेत. हा जो जी ट्रेंड लाईन मारलेली आहे त्याला सपोर्ट घेत कंपनी वर जात असलेली पाहायला मिळते. आणि वरून डिस्काउंट जर पाहिलं तर अजूनही 56% डिस्काउंट आहे तिच्या टॉपपासून इथपर्यंत. म्हणजे अजूनही कंपनी बाय 1 गेट 1 फ्रीच्या पुढं मिळत आहे. म्हणजे चांगली कंपनी आहे, प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे, डिस्काउंटवर मिळत आहे. तर अशी कंपनी आपण खरेदी केली तर जेव्हा ती टॉपवर जाईल त्याच वेळेस आपले पैसे डबलपेक्षा जास्त झालेले असतील. तर कंपनी चांगली आहे, ह्याबद्दलही तुम्ही विचार करू शकता. पुढची कंपनी क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक 1274वर ही ट्रेड करत आहे. 0.35% ही मागच्या शुक्रवारी वाढलेली आहे. फायनान्स क्षेत्रातली ही पण एक चांगली कंपनी, 20,000 करोडचं मार्केट कॅप असलेलं बघू शकता. आणि पी जर पाहिला तर फक्त 13.6चा आहे. ROC 14.8, ROE 24.8, फेस व्हॅल्यू 10ची आहे, 44.8ची प्रॉफिट ग्रोथ आणि 66.6ची प्रमोटर होल्डिंग आहे. अमेरिकेनं व्याजदर कमी केलेले आहेत, त्याचा फायदा आपल्या भारतातल्या बँकांना होणार आहे. कारण आपलं भारतही इथून पुढं व्याजदर कमी करण्याचा विचार करील. त्याचा फायदा फायनान्स क्षेत्राला होईल आणि ह्या कंपन्यांना फायदा होणार आहे. तर आता ही कंपनी जर आपल्याला खाली मिळत असेल, हा शेअर जर आपल्याला खाली मिळत असेल तर आपण आताच खरेदी केला पाहिजे. जेव्हा तो वर गेला राहील त्यावेळेस खरेदी केला तर आपलं प्रॉफिट तेवढं बनणार नाही. इथं बघू शकता EPS वाढलेले आहेत कंपनीचे, म्हणजे कंपनी प्रॉफिट जनरेट करत आहे. आणि मिडियन पी जो आहे तो मिडियन पी 24.3चा, त्याच्या कितीतरी खाली कंपनी ट्रेड करत आहे. म्हणजे गुंतवणुकीची आपल्याला संधी आहे. ह्या कंपनीचे तुम्ही सेल्स बघितले तर रेव्हेन्यू म्हणतात मार्च 2013 पासूनचे रेव्हेन्यू बघू शकता. 88 करोडचे रेव्हेन्यू 5,509 करोडपर्यंत आलेत. आणि 8 करोडचं प्रॉफिट हे 1497 करोडपर्यंत आलेलं आहे. त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ इथंही आपल्याला डबल डिजिट पाहायला मिळते. प्रॉफिट ग्रोथ तर 3 वर्षाची 117% म्हणजे ट्रिपल डिजिट आहे. आणि शेअर इथं सरळ तुम्ही बघू शकता इथं चाललेला नाही, म्हणजे भविष्यात शेअर इथं पैसा बनवणार आहे. 5 वर्षामध्ये 13% आणि 3 वर्षात फक्त 25%, चालू वर्षामध्ये -1% आहे. म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे. भविष्यात आपल्याला इथंच पैसा दिसला पाहिजे, कारण इथं जर प्रॉफिट असेल तर पैसा इथं आपल्याला दिसायला पाहिजे. ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते. रिझर्व बघू शकता 6,411 करोडचं रिझर्व आहे आणि 21,800 करोडचं कर्ज आहे. फायनान्स क्षेत्र असल्यामुळं कर्ज सोडून देऊ शकतो. कोविडपासून इथं बघू शकता कोविडचा हा ड्रॉप आहे, तिथून कंपनी ह्या ट्रेंड लाईनमध्ये चालत आहे, ह्या चॅनलमध्ये चालत आहे. आणि इथं त्यांना खाली इथपर्यंत येऊन सपोर्ट घेतला, पण इथं आणि इथं सपोर्ट खाली यायला ही कंपनी तयार नाही. कदाचित जर ही खाली आली 1,050 किंवा 1,100च्या जवळपास कंपनी येत असेल तर अजूनही गुंतवणुकीची संधी आहे. सध्या 1274वर कंपनी ट्रेड करत आहे. पण मला वाटत नाही कंपनी आता खाली येईल, कारण फेडनं व्याजदर कमी केलेले आहेत. इथून कंपनी वर जाईल आणि ब्रेकआउटही देऊ शकते. चांगली कंपनी आहे, ह्या कंपनीवर तुम्ही विचार करू शकता. आवास फायनान्स, त्याच्यानंतर आवास फायनान्स आहे. ही पण फायनान्स क्षेत्रातली होम फायनान्स करणारी ही कंपनी आहे. इथं बघू शकता 1863वर ट्रेड करत आहे. हाऊसिंग लोन ही कंपनी देत असते. मार्केट कॅप 14,742 करोडचा आहे. आणि पी जर पाहिला तर 29चा पाहायला मिळतोय. ROC 9.91, ROE
13.9 फेस व्हॅल्यू 10ची, 12.6ची प्रॉफिट ग्रोथ आणि 26.5ची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकता. EPS जर पाहिले तर EPS हे कंटिन्यू वाढत आहेत. म्हणजे काहीही भ्यायची गरज नाही, कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे. मिड इन पी जो आहे 47.9चा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे, बरीच खाली आहे. त्यामुळे गुंतवणुकीची संधी आहे. इथं तुम्ही गुंतवणूक बिंदास करू शकता, फक्त वेळ द्यावा लागेल. हिचेही प्रॉफिट बघा, रेव्हेन्यू 18 करोडचे रेव्हेन्यू ह्या कंपनीचे इथं बघू शकता. 18 करोडचे 2093 पर्यंत आलेले आहेत आणि 2 करोडचं प्रॉफिट या कंपनीनं 507 करोडपर्यंत आले आणि 6 करोड 19, 33, 57, 93, 176, 249, 290, 357, 430, 491. एकदाही प्रॉफिट कमी झालं नाही मागच्या जवळपास 11 वर्षामध्ये. अजून कोणती अशी कंपनी आहे की ज्याची हिच्यापेक्षाही चांगली प्रॉफिट ग्रोथ आहे? कंपन्या मार्केट जेव्हा पळायला लागेल ना, गधे घोडे कुत्रं मांजरं उंदरं सगळे पळतील, परंतु ह्या कंपन्यांना वर जाणंच आहे. तर ह्या कंपन्यामध्ये पैसा गुंतवला तर आपला चांगला पैसा बनवून देणार आहेत, कारण हिची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. वेळ द्यावा लागेल, पैसा निश्चित बनतो. प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ दोन्ही बघू शकता. इथं आपल्याला पैसा दिसला पाहिजे. इथं कंपनी चालली नाही. 5 वर्षात 3%, 3 वर्षात -8 आणि चालू वर्षामध्ये 13% चाललेली आहे. तर ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते. अशा वेगवेगळ्या कंपन्याची चर्चा आपण करतच असतो. रिझर्व बघू शकता, 3600 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज 12300 करोडचं आहे. तर फायनान्स क्षेत्र असल्यामुळे सोडून देऊ शकतो आणि इथंही एक यू पॅटर्न बनण्याची तयारी आहे. हिचेही सपोर्ट बघा, खाली खाली शिफ्ट होत होते, आता ते वर शिफ्ट होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि कंपनी आता कुणीही चार्ट जर पाहिला तर कुणालाही असं वाटणार नाही, ज्याला थोडाफार जरी चार्ट करत असेल तर त्यांना असं वाटणार नाही की कंपनी अजून आता इथून खाली जाईल. तर इथून कंपनीनं तोंड वर केलेलं आहे, कंपनी इथून वर जाणार आहे. सरळ सरळ चार्ट दाखवत आहे. तर इथून ब्रेकआउट होऊ शकते. 3200च्या पुढं कंपनी जाऊ शकते. अजूनही वेळ आहे. अजूनही 1867वरच कंपनी ट्रेड करत आहे. तर येणारा हा जो काळ आहे त्याच्यामध्ये पैसा बनू शकतो. तर ही कंपनी तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, ह्या होत्या 4 कंपन्या. 4ही कंपन्या चांगल्या आहेत, पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखे आहेत, पैसा बनवून देणारे आहेत. तर ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा. व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे, कोणताही कॉल किंवा टिप्स नाही. तुम्हाला अभ्यास करून ह्या कंपन्यावर खरेदी विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर लाईक करत जा, शेअर करत जा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.